नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त चमचमीत अशी अंडा करी बनवले बघा. अंड्याचं कालवण बनवले, जे की चवीला खूप भारी लागतं. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही भाजी रेडी होते. या प्रकारे तुम्ही जर एकदा भाजी बनवली ना मंडळी, तर सगळ्या वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस याच पद्धतीने भाजी बनवाल आणि ही भाजी घरातील सगळ्यांना आवडेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा या प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं भाजी बनवण्यासाठी ना आपल्याला मस्त ताजं एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे बघा. मसाला बनवून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा धने टाकलेत बघा मी, अख्खे धने. 3 लवंगड घ्यायचे आपल्याला आणि 3च काळी मिरी घ्यायचे. एक छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि एक स्टार फुल असतं ना त्याचं फक्त 1 पाकळी घ्यायची आपल्याला. 2 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आणि छान असं हे खमंग भाजून घ्यायचं. अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की त्यामध्ये ना सुकं किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं. 1 चमचा तीळ टाकून घ्यायचेत बघा. आता हे सगळं छान असं स्लो गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. तर रंग थोडासा चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही. मस्त असं आपलं खमंग भाजून झालं आहे. आता हे काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी उभा कट करून घेतला आहे बघा. छोटे असतील तर 2 घ्या, मोठा असेल तर 1 पुरेसा होतो. 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे आपल्याला. कांदा जास्त वापरू नका, कांदा एवढाच वापरायचा. कांदा लसूण परतून झाला की त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो कट करून टाकून घ्यायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर थोडीशी मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे बघा. ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आपल्याला. आता हे सगळं मस्त असं परतून झालंय. याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय. जे आपण खोबरं, मिरची आणि धने भाजून ठेवले होते ना, ते पूर्णपणे थंड झाले. आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचंय. कोरडे मसाले अगोदर वाटून घ्यायचे. तर छान असं वाटून झालंय बघा. मस्त असा रंग आलाय. खूप मस्त वाटून झालंय. खूप छान सुवास येतो याचा. त्याच भांड्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सुद्धा वाटून घ्यायचंय. आता कढईमध्ये ना 2 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अंडी टाकून घ्यायची बघा, उकडलेली अंडी. तर इथं मी 5 अंडी घेतलेत. तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची बघा आपल्याला. 1-2 मिनिट तेलामध्ये छान अंडी सुरुवातीला परतून घ्यायचे. नंतर थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे अंड्याला सुद्धा चव छान येते. थोडंसं परतून घ्यायचं आता. नंतर ही अंडी आपल्याला काढून घ्यायचे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला जो वाटून घेतलेला आलं, लसूण आणि कांदा, टोमॅटोचा मसाला होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण वरचून अजिबात एक्स्ट्रा तेल वापरणार नाही आहोत. त्याच तेलामध्ये छान अशी आपली पेस्ट परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं बरं का. कच्चा ठेवायचं नाही आपल्याला. त्यामुळेच भाजी चवीला छान होते. त्यामुळे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झालंय त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचेत बघा आपल्याला. पाव चमचा हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं, 1 चमचा मी इथं साठवणीचा काळा मसाला असतो ना, तो टाकून घेतलाय आणि आपण जे बनवलेलं वाटण होतं ना धने, तीळचं, ते टाकून घ्यायचंय. आता हे सगळं छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं तेलामध्ये. आता भाजी तुम्हाला कितपत पातळसर किंवा दाटसर हवी आहे ना, त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं इथं. तर यामध्ये 1 मोठा ग्लास पाणी टाकून घेतलंय मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता ही भाजी आहे ना म्हणजे आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान अशी उकळवून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती छान उकळवून घ्यायची आहे. आता त्यामध्ये जी आपण अंडी ठेवली होती ना, ती टाकून घ्यायची आहेत. यातील 4 अंडी मी भाजीमध्ये टाकून घेते. आणि एक छोटंसं अंडं होतं ना, ते आपल्याला किसून टाकायचं आहे.
यामुळं ना भाजी चवीला खूप छान लागते आणि एकसारखी सुद्धा बनवून होते. पाणी वेगळं भाजी वेगळं असं होत नाही. खूप मस्त चव लागते. अशा प्रकारे जर तुम्ही अंडं टाकलं ना भाजीमध्ये तर खूप छान चव लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आणखी एक 2 ते 3 मिनटं आपल्याला अगदी स्लो गॅसवरती भाजी उकळून घ्यायची म्हणजे तर्री खूप छान येते भाजीला. वरतून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर इथं बघा आपण 2 मिनटं भाजी छान अशी अगदी स्लो गॅसवर उकळून घेतली आहे. मस्त तर्री आली आहे बघा भाजीला. कट खूप छान आला आहे. तर इथं बघा आपली मस्त अशी भाजी रेडी झाली आहे बघा. अंडा करी रेडी झाली आहे. अगदी एकसारखी झाली आहे बघा. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत ही आरामात खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा या प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, ती सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.